छत्रपती संभाजीनगरात मतदारांना धमकी दिल्याचा आरोप. आमदार अब्दुल सत्तारांना न्यायालयाची नोटीस. मतदान न करणाऱ्यांवर रामबाण उपाय करण्याचं वक्तव्य. सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकरपेल्ली यांचा आरोप. नगरसेवक कधी फुटतील हे राऊतांना समजणारही नाही. जे निवडून आलेत त्या नगरसेवकांवर लक्ष द्यावं. आमदार निलेश राणेंची राऊतांवर खोचक टीका. मंगेश काळोखे हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश. भगतला खालापूर हद्दीतून अटक. हत्येच्या कटात सामील असल्याचा भरतवर आरोप. पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यांना धक्का. 11 पैकी 6 नगरसेवक वेगळा गट स्थापन करणार. लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती. सांगली महापालिका निवडणुकीत 49 नवे चेहरे पहिल्यांदाच निवडून आलेत. सर्वाधिक 34 महिला नगरसेवकांचा समावेश. धुळे महापालिका निवडणुकीत एमआयएमची मोठी झेप. 4 वरून थेट 10 जागांवर सरशी. 2018च्या निवडणुकीत एमआयएमच्या 4 जागा विजय. यंदाच्या महापालिका निवडणुकीत एमआयएमच्या 10 जागांवर विजय. जिल्हा परिषद निवडणुका बॅलेटवर घ्या. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची मागणी. पत्र लिहून निवडणूक आयोग मुख्यमंत्र्यांकडे मागणी. राऊतांना झोपून उठल्यावर एकच काम, सकाळी उठायचं आणि फक्त आरोप करायचे. चंद्रशेखर बावनकुळेंचा राऊतांना टोला. आमदार फोडणाऱ्यांना आता फोडाफोडीची भीती वाटते. शिंदेंसाठी सुरक्षित जागा सुरत हीच आहे. संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला. स्वतःच्या राज्यातही एकनाथ शिंदेंना असुरक्षित वाटतंय. शिंदेंनी नगरसेवकांना हॉटेलमध्ये कोंडून ठेवले. संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात. देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो. भाजपचा महापौर होऊ नये अशी अनेकांची इच्छा. संजय राऊतांचं वक्तव्य. फडणवीस शिंदेचा महापौर करतील का? देवेंद्र फडणवीस हट्टी आहेत, मी त्यांना ओळखतो. राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचं बहुमत होऊ शकत नाही. कितीही पक्ष एकत्र आले तरी उपयोग नाही. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची ठाकरे सेनेवर टीका. अमरावती महापालिकेमध्ये महिला राज राहणार. 22 प्रभागातील 87 जागांपैकी 45 जागेवर महिला नगरसेवक निवडून आल्यात. रत्नागिरी शहराचा विकास हाच अजेंडा. पुढील 5 वर्ष विकास अजेंडा राहणार. आमदार किरण सामंत यांचं वक्तव्य. काँग्रेसची भाई जगतापांना नोटीस. वर्षा गायकवाडांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या वक्तव्यावरून पक्षाची नोटीस. पुढील 7 दिवसात लेखी स्पष्टीकरण देण्याचे आदेश. छत्रपती संभाजीनगरात मंत्री संजय शिरसाट यांच्या कन्येचा तलवार मिरवतानाचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल. एकाच प्रभागातील 3 उमेदवारांचे तलवार मिरवताच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झालेत. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी 5024 ईव्हीएम, 10,000हून अधिक मनुष्यबळ तैनात. धाराशिवमध्ये काँग्रेसकडून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी. निवडणुकीसाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण बैठक. छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये युती संदर्भात भाजपने निर्णय घ्यावा. भाजपनं 2 ते 3 दिवसात युतीचा निर्णय घेण्याची शिवसेनेची मागणी. 10-12 वर्षात जातीभेद संपुष्टात येईल. सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन. सर्व समाजांना सोबत घेऊन देश वैभव संपन्न करण्याचा संघाचा प्रयत्न. छत्रपती संभाजीनगर पालिकेत 10 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती. स्वीकृत सदस्यांमुळे महापालिकेची एकूण संख्या 125 होणार. भाजपला सर्वाधिक 5 स्वीकृत सदस्य मिळणार. धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी. 2 दिवसात 2300हून अधिक अर्जाची विक्री. पहिल्या दिवशी तब्बल 526 जणांनी घेतले 1222 अर्ज, तर दुसऱ्या दिवशी 549 जणांनी 1113 अर्ज घेतले. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप सज्ज. भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी 712 इच्छुक. धाराशिवचे भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांची माहिती. तानाजी सावंतांवर भावानेच केला गंभीर आरोप. तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना सांगून माझा भाजप प्रवेश रोखला. शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर गंभीर आरोप. मुंबई पालिकेतील शिवसेनेचे सर्व विजयी उमेदवार ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये राहणार. 3 दिवस नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा एकनाथ शिंदेंचा निर्णय. सांगलीत भाजपच्या नूतन नगरसेवकांचा आमदार गोपीचंद पडळकरांच्या हस्ते सत्कार. मिरजेच्या प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपाचे 4ही उमेदवार विजयी.
जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू. साताऱ्यात मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत मुलाखती. पालिका निवडणुकीत मतांच्या टक्केवारीत मनसे एमआयएम पेक्षा सरस. मनसेला 1.37% मतदान तर एमआयएमला 1.25% मतदान. महापालिका निवडणुका संपल्या, अद्याप महापौर आरक्षण जाहीर नाही. निवडणुकीपूर्वी ही सोडत काढणं अपेक्षित. सोडतीची तयारी पूर्ण. वरिष्ठ पातळीवरून आदेशाची प्रतीक्षा. छत्रपती संभाजीनगरात मतमोजणी केंद्रात झालेल्या मारहाणीच्या घटनेत मार खाणाऱ्या माजी महापौरावर गुन्हा दाखल. विकास जैन यांच्यासह तिघांवर पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप. भाजपला अन्य पक्षांचे 5 नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा. 5 नगरसेवक बिनशर्त पाठिंब्यासाठी भेटल्याची माहिती भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांची माहिती. इराणी महिलेला मुलासह आश्रय दिल्याबद्दल गुन्हा दाखल. जळगावच्या धरणगाव येथील घटना. आश्रय देणाऱ्या तसेच सिम कार्ड पुरवणाऱ्या तिघांना अटक. आरोपींच्या मोबाईल आणि कॉल रेकॉर्ड्सची माहिती. तपासणीत पाकिस्तानशी थेट संपर्काचे पुरावे. रायगडमध्ये रानवली ग्रामपंचायतीत विशेष स्वच्छता अभियान. विद्यार्थ्यांचा पथनाट्यातून प्लास्टिक बंदीचा संदेश. अभियानात ग्रामपंचायत अधिकारी सदस्यांसह ग्रामस्थांनी केलं श्रमदान. वाशीमध्ये 5 किलोमीटर रस्त्याच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव. रस्त्याच्या कामात 56 मोठ्या झाडांचा अडथळा. वृक्षतोडीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं पालिकेकडे मागितली परवानगी. वाशिमच्या गलम गाव या ठिकाणी खरतर शिवारात वीजपुरवठा करणारं रोहित्र 5 दिवसांपासून नादुरुस्त. 200 एकरांवरील रब्बी पिके सिंचनाअभावी धोक्यात. रोहित्र तातडीनं दुरुस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. ठाण्यातील तलाव पाळी परिसरात नवीन पाहुणे दाखल. हजारो किलोमीटरचा प्रवास करून सीगल पक्ष्यांचं ठाण्यात आगमन. सातारा जिल्ह्यातील पुणे बेंगलोर महामार्गावरील खंबाटकीचा नवा बोगदा सुरू झालाय. पुढील 8 दिवस बोगद्याची चाचणी होणार. मर्यादित स्वरूपात वाहतूक सुरू ठेवण्यात येणार. आज उत्तर भारतीयांची मौनी अमावस्या. नाशिकच्या रामकुंडावर स्नान करण्यासाठी उत्तर भारतीय भाविकांची मोठी गर्दी. नाशिकच्या तापमानात घसरण. पारा 12.2 अंशांवर. शहर आणि परिसरात थंडीचा कडाका गेल्या 2 दिवसांपासून कमी. अटल सेतूच्या पथकरात आणखी 1 वर्ष सवलत. वाहनधारकांना दिलासा. फक्त 250 रुपये पथकर भरावा लागणार. गडचिरोली स्पर्धा परीक्षांच्या 12 टेस्ट सिरीज पूर्ण. परीक्षेत एकूण 42,000 विद्यार्थ्यांचा सहभाग. गडचिरोली पोलीस दलाकडून सराव परीक्षेचं आयोजन. बीडमधील रिक्त पोलीस पाटील पदांसाठी उद्यापासून अर्ज स्वीकारले जाणार. 30 जानेवारीपर्यंत यासाठी अर्ज करता येणार. तर 2 मार्चला अंतिम निकाल घोषित करण्यात येणार. वाशिममध्ये वीज बिल थकबाकी 39 कोटींवर. थकबाकी वसुलीसाठी महावितरण ॲक्शन मोडवर. विशेष पथकांची नियुक्ती. हिंगोलीतील चिराग शाह तलावातील गाळ उपसण्यास सुरुवात. गाळ उपसल्यामुळे पाणी साठ्यात वाढ होऊन शहराच्या सौंदर्यात भर पडणारे. शेतकऱ्यांनी गाळ घेऊन जाण्याचं लोकप्रतिनिधींचं आवाहन. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या जड अवजड वाहनांसाठी 2 दिवस प्रवेश बंदी. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या लाँग मार्चमुळे प्रशासनाकडून खबरदारी. वर्ध्यात रन फॉर एन्व्हायरमेंट 2026चं आयोजन. 4500 स्पर्धकांनी नोंदवला सहभाग. 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर अशा 2 वेगवेगळ्या टप्प्यात स्पर्धा. सांगलीच्या मिरजेत मीरा साहेब दर्ग्याच्या उरुसाला सुरुवात. 691व्या खरतर उरुसानिमित्त मिरज पोलीस प्रशासनाच्या वतीनं परंपरेनुसार मानाचा गली फरफड. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढणार. नागपूर पुणे दरम्यानचा प्रवास अधिक सोयीस्कर होऊ शकणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सिल्लोडमध्ये शिक्षक गजेंद्र आवारे यांची अनोखी आणि सर्जनशील कला सादर. जगप्रसिद्ध चित्रकार पॉल सेझान यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक आवरे यांची कला. वर्ध्यातील कोटेश्वर देवस्थानाच्या विकासासाठी 2 कोटींचा निधी मंजूर. तीर्थक्षेत्र परिसरातील विविध विकासकांचे आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते भूमिपूजन. सांगली जिल्हा परिषद मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात आली. चिंचलीच्या
मायाक्का देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर तारीख पुढे ढकलल्याची स्वाभिमानी स्वराज्य सेनेची मागणी. नीट पीजीचा कट ऑफ घसरून चक्क 0% आलेला आहे. कट ऑफ मध्ये खर्च दिल्या जाणाऱ्या सवलतीमुळे गुणवत्तेशी तडजोड होऊ शकते, तज्ज्ञांचा इशारा. मुंबईत 3ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक. काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या तर काही लोकल विलंबाने धावणार. सीएसएमटी विद्याविहार आणि पनवेल वाशी दरम्यान सकाळी 11 ते 4 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. मुंबईतील काही भागात 3 दिवस पाणी नाही. 20 जानेवारीपासून 22 जानेवारीपर्यंत पाणी पुरवठा बंद. जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे पुरवठा बंद. सिंधुदुर्ग चिपी विमानतळावरून चार्टर्ड प्लेनचे यशस्वी नाईट लँडिंग. चिपी विमानतळावर रात्रीही विमानसेवा सुरू करण्यासाठी राणे कुटुंबियांच्या प्रयत्नांना यश. नागपुरात सडक्या सुपारीच्या काळ्या बाजारावर आयकर विभागाचे छापे. एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी. कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची कागदपत्र आणि रोख रक्कम जप्त. भिवंडीत प्रभाग क्रमांक 1 मध्ये कोणार्क विकास आघाडीकडून शांततेत रॅली. विजयी उमेदवारांनी घरोघरी जाऊन नागरिकांचे आभार मानले. नालासोपाऱ्यात माघी गणपतीचं मोठ्या जल्लोषात स्वागत. मोरेगावचा कृष्ण पिंगाश मंडळाची यंदा बाप्पासाठी जलचर सृष्टीवर आधारित आरास. वाशिमच्या कारंजात कपाशीच्या दरात लक्षणीय वाढ. प्रति क्विंटल तब्बल 1000 रुपयांनी दर वाढले. दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच जास्त. आंतरराष्ट्रीय करार राष्ट्रीय हित डोळ्यांसमोर ठेवून खरं तर करावेत. आंतरराष्ट्रीय करविषयक करार करताना भारतानं कर क्षेत्रातील सार्वभौमत्व जपलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी. इंडिगोला डीजीसीएचा दणका. डिसेंबरमधील ढिसाळ कारभाराबद्दल ठोठावला. 22 कोटींचा दंड. डीजीसीए कडून निवेदन प्रसिद्ध. इराणनं जप्त केलेले जहाज 16 भारतीय ताब्यात. तेहरानमधील भारतीय दूतावासाकडून भारतीय क्रू सदस्यांना काउन्सलर ॲक्सेस देण्याची मागणी. डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब आता युरोपियन देशांवर. ग्रीनलँडच्या ताब्याला विरोध करणाऱ्या 8 देशांवर लादले टॅरिफ. तर 1 फेब्रुवारीपासून निर्णयाची अंमलबजावणी होणार. भारताचा अमेरिकेला दणका. भारतीय टॅरिफचा अमेरिकन शेतकऱ्यांना दणका. अमेरिकेतून भारतात निर्यात होणाऱ्या कडधान्यांवर भारत सरकारकडून 30% आयात शुल्क. भारत पाकिस्तान युद्ध थांबवले. डोनाल्ड ट्रम्प यांचा खरं तर हा दावा आहे. 1 कोटी लोकांचे प्राण वाचवल्याचे मला श्रेय. ट्रम्प यांचं वक्तव्य. कोल्हापूरच्या वडगावमधील स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार. भानामती करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडले. आरोपींमध्ये एका तृतीयपंथीयाचा देखील समावेश. धुळ्यातील शिरपुरात एटीएम चोरीचा प्रयत्न. नागरिकांच्या प्रसंगावधानानं चोरीचा प्रयत्न फसल्यात. 2 चोर ताब्यात. नाशिकच्या सिन्नरमध्ये शाळेच्या संस्थापकावर हल्ला. जमिनीच्या वादातून लोटस स्कूलच्या संस्थापकावर त्याच्याच वडील आणि भावाकडून हल्ला. तिघांविरोधात गुन्हा दाखल. सांगलीत मतमोजणीनंतर हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई. बेदरकारपणे दुचाकी चालवणाऱ्या 328 जणांविरुद्ध कारवाई. एकूण 1,48,200 रुपयांचा दंड. अकोल्यात निवडणुकीवरून 2 गटात वाद. शिंदेच्या सेनेच्या उमेदवाराच्या भावावर हल्ला. भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना हल्ला केल्याचा आरोप. कोल्हापुरात गोवा बनावटीची दारू. महाराष्ट्राच्या बाटल्यांमध्ये भरून विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. 18 लाखांचा मुद्देमाल जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कोंडिंगरे इथे छापा. अकोल्यातील चौपाटीवर हुल्लडबाज तरुणांचा धिंगाणा. हुल्लडबाज तरुणांशी नशेत. खरं तर या तरुणांनी वाहनांच्या काचा फोडल्यात. हुल्लडबाज तरुण आणि नागरिकांमध्ये तुफान हाणामारी. कुख्यात गुंड सोहराबुद्दीन शेखच्या कथित चकमकीशी संबंधित खटला. 22 आरोपींच्या निर्दोष सुटकेविरोधातील याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयानं राखून ठेवलाय. पुण्याच्या येरवडा परिसरात भीषण अपघात. भरधाव कार थेट चिकनच्या दुकानात शिरली. शहा दावलबाबा दर्ग्याजवळील ही घटना आहे. अपघातात कार चालक जखमी. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यात अंबप येथे गव्याचा धुमाकूळ. धावपळीत शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी किरकोळ जखमी. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. भंडाऱ्यात बीएसएनएल कर्मचाऱ्यांच्या घरांना रात्री भीषण आग. तुमसर शहरातील शिवाजीनगर परिसरातील घटना. कोट्यवधींच्या सरकारी मालमत्तेचं नुकसान.
पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू तर 1 महिला जखमी, वाहन चालकाचा ताबा सुटल्यानं अपघात. सांगलीच्या चांदोली परिसरात तारा वाघिणीचं दर्शन, पर्यटकांनी वाघिणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलाय. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघात, ट्रक चालकासह दोघांचा चिरडून मृत्यू, बोरघाटात पोलीस चौकीजवळील घटना. मुंबईत कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफीचं 29 आणि 30 जानेवारीला आयोजन, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनकडून आयोजन, स्पर्धा पुरुष आणि महिला अशा दोन्ही खेळाडूंसाठी खुल्या गटात खेळवली जाणार. भंडाऱ्यात भिलेवाडा येथे जलसानिमित्त भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन, भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी घेतला कबड्डीचा आनंद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.